आपण पाहणार आहोत अभिकेंद्री बल म्हणजे काय तर सेंट्रिपिटल फोर्स. आता जसं आपण वर्तुळाकार गतीमध्ये पाहिलं की एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करते, त्याच पद्धतीनं एखाद्या म्हणजे जी वस्तू वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करते त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त असतं त्या बलास आपण अभिकेंद्री बल बोलत असतो. म्हणजेच काय, द फोर्स विच अँड ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑन द ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय तर बघा, जे ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे त्याच्याकडे केंद्राच्या दिशेने जो फोर्स ऍक्ट होत असतो त्या फोर्सला आपण काय बोलत असतो, सेंट्रिपिटल फोर्स. अभिकेंद्री बलाची उदाहरणं पाहूया. म्हणजे काय तर बघा, इथं दगडाला दोरीने बांधून फिरवणे किंवा सायकल वळणावरती वळवणे, एखादी गाडी वळणावरती वळण घेते त्यावेळेचं, किंवा पाण्याची बादली फिरवणे. म्हणजे काय, ज्यावेळी आपण दगडाला दोरीने बांधून फिरवत असतो त्यावेळी त्या दगडावरती त्या दोरीच्या केंद्रापासून एक फोर्स ऍक्ट असतो, त्याला आपण अभिकेंद्री बोलत असतो. तसंच अभिकेंद्री बलाचे समीकरण पाहूया. अभिकेंद्री बलापासून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, तो म्हणजे काय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. या ठिकाणी एफ म्हणजे काय असतं, अभिकेंद्री बल म्हणजे केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त असतं ते बल म्हणजे एफ. एम म्हणजे जी वस्तू आपली सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे म्हणजे वर्तुळाकार गती फिरत आहे त्याचे वस्तुमान म्हणजे एम, आणि व्ही म्हणजे त्या वस्तूचा वेग, आणि आर हा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ज्या सर्क्युलर पाथ मध्ये आपला ऑब्जेक्ट फिरत आहे त्याचा रेडियस म्हणजे आर.